राज्यातील भूमिपुत्र तरुणांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरी भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील मूळ रहिवाशांसाठी 70% जागा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर सहकार विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। बँकांचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील तरुणांना पदभरतीमध्ये प्राधान्य मिळणार आहे। 30% जागा या जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी देता येणार आहेत, तर पदभरतीची जाहिरात काढलेल्या बँकांना हे आदेश लागू असणार आहेत। राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आदेश लागू करण्यात आलाय आणि या निर्णयामुळे ग्रामीण भागामधील सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्याच जिल्ह्यामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे। त्यामुळे फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय हा मोठा मानला जातोय। नाशिकच्या टीसीएस प्रकरणात आरोपी निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे आजपासून तिची कसून चौकशी सुरू होणार असून एसआयटी आणि नाशिक पोलीस अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहेत। धर्मांतर प्रकरणामध्ये तिची नेमकी भूमिका काय होती, गुन्हा दाखल झाल्यानंतर ती कुठे होती, त्याचबरोबर मुंब्रा, मुंबई आणि भिवंडी परिसरामध्ये तिला कोणी आश्रय दिलाय का याचीही चौकशी केली जाणार आहे। याशिवाय मतीन पटेल आणि निदा खान यांच्यामधील संबंध, त्यांची ओळख कशी झाली, मालेगाव आणि मलेशिया कनेक्शन याच्यासह इम्रानशी असलेल्या संबंधांबाबत देखील तपास केला जाणार आहे। नाशिकमध्ये निदा खान प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। निदा खानला आश्रय देणाऱ्या संभाजीनगरच्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याला सह आरोपी करण्यात आलाय। नाशिकमधील अत्याचार, धर्मांतर, अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये सह आरोपी असलेल्या निदा खानला मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचा आरोप आहे। संभाजीनगरच्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर यावरती विरोधकांनी थेट या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती असदुद्दीन ओवेसी आज संभाजीनगरमध्ये येत आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक दुपारी 2 वाजता मौलाना आझाद रिसर्च सेंटर इथं पार पडणार आहे। या बैठकीसाठी महाराष्ट्रामधील सर्व एमआयएमचे नगरसेवक, पदाधिकारी आणि एसआयआरचे काम पाहणाऱ्या सर्व प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले। आता ओवेसी मतीन पटेल प्रकरणामध्ये आपल्या नगरसेवकांना कृतीच्या बाबतीमध्ये काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे। मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो। नाशिकच्या टीसीएस प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथ्य शोधन समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीमध्ये 18 ते 19 एप्रिल रोजी नाशिक दौरा करून पीडित महिला, पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर संबंधित घटकांची सविस्तर चर्चा केली। 50हून अधिक पानांच्या या अहवालामध्ये महिलांच्या सुरक्षितता, सन्मान आणि न्यायासाठी 25 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण शिफारसी या करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। माजी खासदार आणि मालेगाव स्फोट खटल्यामधून निर्दोष सुटका झालेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। हिंदू परिवारांनी 5 मुलं जन्माला घालावी असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलंय। मात्र एवढ्यावरच त्या थांबलेल्या नाहीयेत, तर 5 मुलं जन्माला घालून त्यातील 1 मूल संन्याशाला द्यावं असंही अजब विधान प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलंय। इंदापूर तालुक्यातल्या बावडा गावामध्ये हिंदू संमेलनात त्यांनी हे वक्तव्य केलंय। क्या आप पक्के वाले हिंदू हैं? तो देश के लिए संतान पैदा करिए। 1 नहीं, 2 नहीं, 3 नहीं, 4 नहीं, 5। क्योंकि धर्म ध्वजा उठा करके चलने वाला चाहिए, वह आपकी संतान होना चाहिए। एक साधु सन्यासियों की याद दे दो, क्योंकि वह राष्ट्रभक्त बनाएगा, आध्यात्मिक व्यक्ति बनाएगा। एक सीमा की रक्षा के लिए भी होना चाहिए, एक राजनीति के लिए भी होना चाहिए जो शुद्ध राजनीति कर सके। ऐसी संतानें, 5 संतानें कम से कम हर परिवार में होना चाहिए। सांगली महापालिका क्षेत्रातील प्रस्तावित 300 कोटी रुपयांच्या रस्ते कामांवरून राजकारण तापलंय।
हॅम पद्धतीनं ही कामं करण्याच्या निर्णयावरती महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी गंभीर आरोप केलेत। चांगल्या स्थितीतील रस्त्यांवरती पुन्हा काँक्रिटीकरण करून महापालिकेवरती 300 कोटींचं कर्ज लादलं जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच निविदा प्रक्रियेमध्ये मनपसंत ठेकेदारांना लाभ देण्याचाही आरोप त्यांनी केलाय। तसंच ही कामं तातडीनं रद्द न केल्यास आंदोलनाचा इशाराही मंगेश चव्हाण यांनी दिलाय। हे सत्ताधारी काम करत असताना एक हातावर मोजण्या एवढे रस्ते करण्यासाठी 300 कोटी रुपयाचा ठेकेदारांकडून पैसे घ्यायचे, त्याची 30% रक्कम काम चालू करत असताना द्यायची आणि उरलेली 70% रक्कम ही बँकेच्या व्याजाप्रमाणे येणाऱ्या 10 वर्षात महापालिकेच्या जनरल फंडातनं द्यायचा घाट ह्या सत्ताधारी आणि प्रशासनाने एकत्र केला आहे। ह्याचं कारण फक्त हातावरचे पदाधिकारी सांभाळण्यासाठी आणि हातावरचे मोजण्या एवढे ठेकेदार सांभाळण्यासाठी हा सगळ्यात मोठं पाप हे सत्ताधारी आणि प्रशासन मिळून करत आहे। ह्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी लक्ष घातलं पाहिजे का हे भाजपचे नेते ह्यामध्ये सामील आहेत हे पण ह्यामध्ये तपासणं गरजेचं आहे। मीरा भाईंदरमधील वादग्रस्त मीरा रोड उड्डाणपूल या महिन्याअखेरीस वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। भाईंदर पूर्वेतील गोल्ड नेस्ट सर्कल परिसरामधून मेट्रो मार्गाखाली उभारण्यात आलेल्या या पुलाबाबत बॉटल नेक समस्येमुळे सुरुवातीपासूनच चर्चा सुरू होती। पुलावरून उतरताना रस्ता 2 लेनमध्ये होत असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्यानंतर MMRDAनं शेवटच्या टप्प्यामध्ये सुधारणा केलेल्या असून या कामांची तांत्रिक तपासणी IITकडे सोपवण्यात आली आहे। अहवालानंतर निर्णय होईल, अन्यथा महिन्याअखेरीस हा पूल सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पनवेलमधल्या इस्रायल तलावाजवळ झालेलं अतिक्रमण उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर हटवण्यात आलं। पनवेल महापालिकेच्या पथकानं ही कारवाई केली आहे। ज्यू समुदायाला पेशव्यांच्या काळामध्ये पनवेलमध्ये एक तलाव आणि सिनेगॉगसाठी जागा देण्यात आलेली होती। काळाच्या ओघामध्ये तिथल्या इस्रायल तलाव, सिनेगॉग आणि ज्यू धर्मीयांच्या दफनभूमीवरती अतिक्रमण झालेलं होतं। ते हटवण्यासाठी ज्यू समुदाय आणि इस्रायलच्या वाणिज्य दूतावासानं प्रशासनाला विनंती केली होती। या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाच्या याचिका देखील दाखल करण्यात आलेल्या होत्या, तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते अतिक्रमण हटवण्यात आलंय। मुंबई आणि कोकण परिसरातल्या मराठी भाषिक बेणे इस्रायली समुदायानं समाधान व्यक्त केलंय। आजारातून सावरल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावरती आहेत। दरम्यान शरद पवार आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर राष्ट्रवादीची बैठक होणार आहे। त्यानंतर दुपारी 1 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार काय बोलणार याकडे आता लक्ष लागलंय। दरम्यान शरद पवार यांच्यासोबत काल खासदार सुप्रिया सुळे देखील साताऱ्यामध्ये दाखल झाल्यात आणि यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांचं स्वागत केलंय। 2 दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांसह मका उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसलाय। कापूस झालेला मका पीक अवकाळी पावसामुळे ओळा झालेला असून खराब होण्याची भीती देखील शेतकरी व्यक्त करत आहेत। काही शेतकऱ्यांनी मका पीक वाळवण्यासाठी चक्क महामार्गावरच ठेवलेला आहे। आपलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची ही धडपड सुरू आहे। तर सरकारनं लवकरच मका खरेदी केंद्र सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी। पाहूयात। 2 दिवसांपूर्वी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसह मका उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला। आपण दृश्यांमध्ये बघू शकता, जो मका पीक अवकाळी पावसामुळे ओला झाला आहे तो शेतकऱ्यांनी रस्त्यावर या ठिकाणी वाळू टाकलेला आहे। आता शेतकऱ्यांचा मका कापणीचा आणि धान कापणीचा हंगाम आहे आणि अशातच अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे आणि अवकाळी पावसामुळे जो मका पीक ओला झाला होता त्याची गुणवत्ता सुधारावी आणि चांगल्या किमतीमध्ये विकता यावा याकरिता शेतकऱ्यांनी हा मका पीक या ठिकाणी वाढायला टाकलेला आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नुकसान झाले अवकाळी पावसामुळे, काय मागणी आहे सरकारकडे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 5, 6 आणि 7 तारखेला वादळी आणि गारपीटसह पाऊस पडलेला आहे। त्याच्यात आमचे मक्का पीक होते, ते मक्का पिकावर पाणी गेल्यामुळे मक्का काळा पडण्याच्या मार्गावर लागलेला असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आपला नॅशनल हायवे रोड जे खाली जागा मिळेल त्या ठिकाणी चौकाधारने या मक्का वाढवतो, कारण मक्का वाढल्यानंतर त्याची गुणवत्ता सुधारेल। तरी महाराष्ट्र सरकारने हा धान मक्का आहे तो मक्का त्वरित खरेदी करण्याचे पाऊल उचलावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। त्याचं शेतकऱ्याची कंबरडे पहिलेच मोडलेले आहे आणि शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या मार्गावर लागलेले आहेत। तरी माझी सरकारला अशी विनंती आहे कळकळीची की मक्का हा काळा पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे लवकर मक्का खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
ही आग्रहाची विनंती आहे. तर निश्चितपणे जर का बघितलं तर शासनाच्या वतीने लवकर मका खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. देवेंद्र हांगडाले, एबीपी माझा, गोंदिया. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करतात. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमान 43 ते 44 अंशांपर्यंत पोहोचल्यानं हजारो हेक्टरवरील केळी बागांना मोठा फटका बसलाय. धरणगाव तालुक्यामधील अंजनी परिसरामध्ये केळीची झाडं आणि खोड जळत असल्यामुळे चित्र पाहायला मिळतंय. तर अवकाळी पावसाच्या नुकसानातून शेतकरी सावरत असतानाच आता उष्णतेमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. रात्रंदिवस पाणी देऊन देखील केळी बागा या वाचत नसल्यामुळे शेतकरी हतबल झालाय. केळीचं घड उन्हापासून वाचवण्यासाठी झाडांना कापड आणि साड्यांचा आडोसा देण्याची धडपड सुरू आहे. तर या अतिउष्णतेमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं असून सरकारनं तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. तापमानामध्ये केळीचे घड आपोआप सुकून जात आहेत, जळत आहेत. आपोआप केळीचे सगळे पानं जळून जात आहेत आणि याच्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान इतकं भयानक आहे की अक्षरशः शेतकऱ्याला जो आवक यायला पाहिजे, जो पैसा यायला पाहिजे तो नेमका आता पेरणीच्या तोंडावर येणार नाही. आमचे अतिदृष्टी म्हणजे पंचनामे आपले केला पाहिजे शेतकऱ्यांचे. आणि केळीचे झाड ॲटोमॅटिक जळत आहेत, ती उष्णता आहे शेतात. आज बी तुम्ही पोगे पाहिले तर असे जळत आहेत ॲटोमॅटिक. इतकं पाणी देऊन बी रात्रंदिवस देऊन आम्ही इथे शेतात आणि जळालेलं आहे. म्हणजे कमी कमी 50% नुकसान आहे. भाव तर आहेच पण व्यापारी आम्हाला भाव देतात नाही, त्यामुळे ते बी नुकसान सहन करावं लागतं आम्हाला इकडे अजून आम्हाला. परत बघताय तुम्ही समोर की काय करणार आता कर्ज काढून शेती करायची आणि निसर्गाचे साथ देत नाही शेतकरी काय करणार आहे? आत्महत्या नाही करणार तर काय करणार आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.